हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आत्ता मी एक व्हिडिओ बघितला मोबाईलमध्ये. बघा, दोघं जोडपे आहेत, म्हातारा आणि म्हाताऱ्याचे आहेत, म्हणजे वयस्कर आहेत. आणि असं मोबाईलमध्ये बातमीमध्ये सांगितले की ते त्यांच्या बायकोवर शक खात होते आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. कुऱ्हाडीने म्हणजे सून पण होती घरात, मुलं कामाला गेलते. सून आणि नातवंड होते, त्यांना वरडायला लागली ती आजी. तर सुनाला आणि नातवंडाने एका खोलीत कोंडलं आणि कडी लावलं आणि त्याने त्या माणसाने स्वतःच्या बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला केला. ओके. पण मी म्हणते, आत्ता म्हातारपणी संशय घेण्याचं काय कारण आहे? बरं, ठीक आहे. मी म्हणते म्हातारेपणी काय, जवानपणी पण आपल्या बायकोवर आपला भरोसा पाहिजे आणि बाईचा आपल्या नवऱ्यावर भरोसा पाहिजे. भरोश्यावर दुनिया टिकलेली आहे. आत्ता ह्या क्षणात त्या माणसाने असं स्वतःच्या बायकोवर शक खाऊन असं कृत्य वागला, आपल्याला तर पटलं नाही बाबा. का सांगू का तुम्हाला, सांगू का, जवानीत एखाद साथीदार नसलं तर एखाद्या टायमाला चालतं, पण म्हातारपणी माणसाला साथीदाराची गरज असते. का तर सगळे आपापल्या कामात बिझी असतात, पण बायको साथीदार असते. काय झालं तर बायकोला नवरा बघतो, नवऱ्याला बायको बघते. खरी गोष्ट आहे का नाही? दुसऱ्याला तुम्ही सांगितलं तर काय कटकटे, नातवंड पण नाही ऐकत आणि मुलं पण आणि स्वतःचं मुलाला पण टाईम नसतो. ऐकायचा विषय नाही, म्हणजे कामधंद्यात माणूस बिझी असतो, सून कामधंद्यात बिझी असते दिवसभर. जे वयस्कर लोक असतात ते घरात असतात, त्यांना काही गरज असते, काय असते. पण एकाला दोघं असणं खूप गरजेचं आहे माणसाला. जवानीत नसलं तरी चालतं, पण म्हातारपणी माणसाला माणूस पाहिजेलच. आणि आयुष्यात आहे ना, एकटा माणूस तो कुजत असतो, एवढं ध्यानात ठेवा. एकटा माणूस का भिंतीसंग बोलणार का? आणि नेमकं म्हातारपणी त्यांना असं वाटतं, ह्याच्या संग बोलावं, त्याच्या संग बोलावं, मन मोकळा करावं, नाही का? किंवा दुखणं खुकणं असतं, हे सांग, हे दुखते, ते दुखतं. म्हातारपणी म्हणजे एक लहानपण होतो माणसाचं, लहानपण होतो. त्या टायमाला त्या माणसाची बुद्धी लहान लेकरासारखी चालत असते. तेव्हा तो वयाने मोठा झालेला असतो, पण त्याची बुद्धी हे लहान लेकरासारखी चालत असते. त्या टायमाला आपण मोठे लोक तेव्हा आपण समजून घेऊन त्यांना लहान लेकरासारखं सांभाळायचं असतं, म्हणजे त्यांचे पोरं सुनांनी. तर आणि ते झालं विषय वेगळंच आहे. आणि ह्या माणसाने हे कृत्य केलं, हे शोभण्यासारखं आहे का? अरे, मला नाही का असं बघून मला धक्का बसला. बायको एवढं समजावायचा प्रयत्न करते, बायको वरडते आणि एवढं पण बातमीमध्ये सांगितले की ते कोणासंग फोनवर पण बोलले आजीबाई, तरी ते शक खायचे. मग काय गरज काय म्हातारपण एवढं असं? हां, उलट फ्री सोडायचं असतं. माणसाने कसं असतं माहिती आहे का, ताणल्याने धागा तुटते. तुम्ही जेवढं फ्री सोडता तेवढं माणसाचा भरोसा अजून वाढत जातं. नाही बाबा, आपल्या माणसाने आपल्यावर लय भरोसा ठेवलाय, ते भरोसा नाही तोडायचं. आणि जेवढं तुम्ही ना धरून ठेवल तेवढं ते काय होईल माहिती आहे का, नको हे लयच आपल्याला हे करतो, त्याच्यामुळं ना अजून माणसाचं मन भटकत जातं. त्यामुळं माझं तर असं म्हणणं आहे की नवऱ्याने पण बायकोला फ्री सोडायला पाहिजे आणि बायकोने पण नवऱ्याला फ्री सोडायला पाहिजे. जेणेकरून काय होतं, फ्री माइंड कधीच म्हणजे डोक्यात वेगळा विचार आणू नाही शकत. आणि जरी बाय चान्स आणला तरी काय होईल माहिती आहे का, नाही होणार. का तर नको वाटेल की आपला एवढा नवरा भरोसाने आपल्याला सोडले, तर आपण भरोसा नाही मोडायचा. किंवा बायकोला काय वाटेल, एवढ्या नवऱ्याने आपला भरोशाने आपल्याला सोडले, तर आपण त्याला नवऱ्याला धोका नाही द्यायला पाहिजे.
असं होतं. हे झालं आहे आपलं. पण हे म्हातारपणी हे असं कृत्य करायचं त्या माणसाला शोभतं का? एवढी त्यांनी एवढी संसार केला एवढा 50-40 वर्ष तरी 50 वर्ष तरी त्या बाई संग तू संसार केला आणि लेकरं झाले म्हणजे मुलं मोठं झाले सुनं झाले नातवंड आले स्वतःच्या बायकोवर तुझा जर भरोसा नाही आहे की कुऱ्हाड घेतो आणि बायकोला तोडून टाकतो काय अर्थ आहे एवढं वर्ष दुःख सुख कष्ट तुझ्या संग भोगलं आणि काय शेवटी तू काय फळ दिला बापरे ते व्हिडिओ बघितला खरंच मनाला खूप लागलं मला की असं नाही करायला पाहिजे बापरे हे खूप चुकलं मला तर असं वाटतं चला मनाला तर हळहळच झाली माझी म्हणून म्हटलं तुमच्या संग जरा बोलाव चला मग ओके थँक्स